ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। एसटी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। पगाराच्या अनियमिततेला कंटाळून आत्महत्या इथल्या एका वाहकानं केलेली आणि त्यानंतर राज्य सरकारला बहुधा जाग आली असावी। टीकेचे धनी झालेल्या ठाकरे सरकारनं लगेचच एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस आणि 2 महिन्यांचा पगार देण्यात येणार असल्याची घोषणा केली। एसटी कर्मचाऱ्यांचा गेल्या 3 महिन्यांचा पगार थकलेला आहे, त्यापैकी 2 महिन्यांचा पगार देण्यात येणार आहे। या महिन्याचा पगार आजच जमा होणार अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे। दिवाळीपूर्वी आणखी एका महिन्याचा पगार कर्मचाऱ्यांना दिला जाईल, तसंच दिवाळी बोनसही दिला जाणार आहे। एसटी कर्मचाऱ्यांनी हे तात्पुरतं संकट आहे, टोकाचं पाऊल उचलू नये असं आवाहन परब यांनी केलं आहे। दरम्यान जळगावमधल्या एसटी कर्मचाऱ्याच्या आत्महत्येनंतर राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रोश केला। जळगाव, मुंबई, पुणे, चंद्रपूर, जालन्यात एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं। घरासमोरच बसून कर्मचाऱ्यांनी सरकारविरोधात हे आंदोलन केलं। दिवाळीपूर्वी राज्य सरकारनं थकीत वेतन, महागाई भत्ता आणि सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सण उचल द्यावी अशी मागणी या आंदोलकांनी केली आहे। अन्यथा शेतकऱ्यांप्रमाणे आत्महत्या करण्याची वेळ येईल असा इशाराही त्यांनी दिला। राज्यात 1,10,000 एसटी कर्मचारी काम करत आहेत, त्यांना ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे पगार अद्याप मिळालेले नाहीत। दरम्यान परिवहन मंत्री अनिल परब यांनी काय घोषणा केली पाहूयात। अर्ध्या तासात त्यांना 1 महिन्याचं वेतन आणि त्यांचा सणाचे अग्रिम रक्कम या दोन्ही गोष्टी मिळतील। एकंदर साधारण 3 महिन्याचं त्यांचं वेतन बाकी होतं, त्यापैकी अजून 1 महिन्याचं वेतन हे दिवाळीच्या पूर्वी मी त्यांना व्यवस्था करतोय देण्याची, म्हणजे 3 महिन्यापैकी 2 महिन्याचं वेतन त्यांना दिवाळीपूर्वी मिळेल आणि सणाची अग्रिम रक्कम त्यांना मिळेल। एस टीची परिस्थिती किती वाईट झाली आहे हे सगळ्या कर्मचारी जाणत आहेत। आपलं दररोजचं उत्पन्न एस टी प्रवासीच नसल्यामुळे आपलं उत्पन्न देखील बंद झालेलं आहे। आम्ही पूर्ण प्रयत्न करतोय, राज्य शासनाकडनं मी प्रयत्न करतोय की राज्य शासन आपल्या पगाराचा भार उचलेल, किंबहुना आपल्याला ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे ती राज्य शासनाकडे मी सतत मदत मागतोय। थोडा कठीण काळ आहे, परंतु हताश होऊ नका, निराश होऊ नका आणि आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नका।